चालत्या त्याचा एक चालत्या बारका आहे तर देवावर चालते सर्व वजन मोठा होणार तो मोठा आहे बारका करा ताकाचे सरोवर येथे नवनीताचे पूर नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे तुका म्हणे आता आम्ही नवदवडिता नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे समचरण सरोजम सांद्र लीलांबुधापम जगननिहित भाने मन
तरुण तुलसी मालां कंधरं कंचनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगाकडू प्रथम नमन दुसरे चरण संतांची याम त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुकाराम जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे नमस्कार आता नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मनुष्याकृती राग रेखाती चिळासी करे सागरे जाई तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी हरी रक्षिले निर्जीवागार दासी महायोग पीते तटे भीमरथ्याम वरम पुंडरीकाय दासुं मुनींद्रहि समागत्य तिष्ठन्त आनन्दकन्धं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं माझी वाणी तुझे वरणी गुण कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगतवंदनीय जगद्गुरु श्री संत तुकोबारायांचा चार चरणाचा काल्याच्या प्रसंगातील अभंग अशा सेवेकरिता निवडलेला आहे। या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय गोपाळ आणि भगवंत या दोघांच्या संगतीतला संवाद महाराज अभंगातून प्रकट करत आहेत। असो आजच्या सेवेचं प्रवृत्ती निमित्त जवळपास तुम्हाला सर्वांना ज्ञात आहे चालत असलेला हा रामनवमी उत्सव दिवसीय त्यातील एक रात्री जागरण्याचा काल्याच्या कीर्तनाच्या हा कार्यक्रम समारोप आहे। जसं वारकरी संप्रदायाचा दंडक आहे कोणत्याही उत्सवाची सांगता समारोप काल्याच्या कीर्तनाने व्हावी हा वारकरी संप्रदायाचा दंडक आहे। कारण का काला झाला म्हणजे उत्सवाचा समारोप झाला हे वेगळं सांगावं लागत नाही। आणि आजचं कीर्तन म्हणजे आजच्या कीर्तनात कीर्तनकार बांधला गेला झालेला का आज त्यांना दुसरं काही सांगायचंच नाही। मग आज काय सांगायचं ज्या भगवंताने गोकुळामध्ये चरित्र केले त्याचा उच्चार करणं म्हणजे आजचं काल्याचं कीर्तन। मग अन्य कीर्तनात काय सांगावं एक गंगू एक निंगू सांगायचं नाही आमचे मला सांगतात। मग काय सांगायचं सांगायचं असेल तर भक्ती ज्ञान आणि वैराग्य अन्य कीर्तनामध्ये आणि आजच्या कीर्तनामध्ये भगवंताने जे गोकुळामध्ये चरित्र केले आहे त्याचा उच्चार करणं म्हणजे काल्याचं कीर्तन। म्हणून तर शास्त्रकारांनी या कीर्तनाला परिपूर्णतेचं प्रतीक म्हणून ओळखलं जाणारं काल्याचं कीर्तन आहे। म्हणून असं हे आजचे काल्याचं कीर्तन आहे। त्या अनुषंगाने आपण काय चिंतन करावं म्हणून आपण थोडक्यात अभंगाचा भाव पाहायचा आहे आणि त्याच्यानंतर उरल्या वेळेमध्ये भगवंताने जे गोकुळामध्ये चरित्र केलेलं आहे त्याचा उच्चार करून आपण काल्याचं कीर्तन करायचं आहे। त्या अनुषंगाने आजच्या ह्या सेवेकरिता घेतलेल्या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय गोपाळ आणि भगवंत या दोघांचा संवाद आहे। आणि संवाद कोण कुणाला करतो इथं स्पष्टपणे
स्पष्टपणे दिसत नाही, मात्र अनुमान प्रमाणे ओळखायचं आहे की कोण कोणाला विचारतो, संवाद करतो का संगतीतला संवाद आहे. मग संगत जर करायची असेल आणि संगत जर घडायची असेल, संगत जेणेकरून त्या त्या अधिकार अनुरूप संगत घडते. म्हणजे तुम्ही मला देव एवढा मोठा आणि गोपाळ असे का म्हण, कारण का गोपाळांचा अधिकार तेवढा होता. म्हणून बघा तुम्ही एखादे संघ जर घडायचे असेल तर आमचे चोळी मला सांगायचे काय म्हणून, त्या त्या संगतीतच म्हणून जातो. टिंबा टिंबा घेणारा असेल तर एकटा दिसला की म्हणतो दुसरा इथं आहेच. आमचे महाराज सांगायचे काय का त्यांच्या संगतीत गेल्यानंतर एकटा जरी दिसला तो कुठे गेला म्हणण्यात काय अर्थ नाही, तो तिथं आहेच. म्हणजे संगत आहे. तशी संगत जीवनामध्ये लाभलेली आहे. त्या गोपाळानं देवाची संगत लाभली, त्या दोघांच्या संगतीमध्ये भगवान परमात्मा त्या गोपाळांना त्या संगतीचं महत्व विचारतात. बाबानो, आजपर्यंत तुम्ही जी संगत केली होती त्या संगतीत तुम्हाला निश्चिंतता प्राप्त झाली नाही का, असं भगवंत त्यांना विचारतो गोपाळ. मग गोपाळ म्हणायला लागले, देवा आजपर्यंत आम्हाला निश्चिंतता प्राप्त झालीच नाही. आवाज कमी करा का जास्त, निश्चिंतता प्राप्त झाली नाही का नाही झाली, कारण का जिथे निश्चिंतता प्राप्त करण्याकरता आम्ही ज्या वेळेला संगत केली ती कुणाची केली, विषयाची संगत केली, संसाराची संगत केली. आणि त्या संगतीमध्ये सुख नसून दुःखच आहे. म्हणून तर संत महात्मे तुम्हाला सांगतात, बाबांनो अगोदर संगत कुणाची करावी अगोदर कळलं पाहिजे. मात्र आम्हाला तेच कळलं नाही, कुणाची संगत करावी. आमचे हायस्कूल मध्ये सर होते, नाव नंतर सांगतो. मग ते म्हणायचे, अरे कोणाची संगत करू नको, जो मुलगा हुशार आहे त्याची संगत कर. मात्र आम्हाला तसं नाही. आम्हाला जेणेकरून जेवढं गाव फिरून आणतो त्याची संगत करतो. नको नको ते करतो, नको नको ते बोलतो. नवे नवे ज्याला परमार्थाचा गंध नाही त्याची संगत आम्ही करतो. आणि आम्हाला परमार्थ सांगा म्हणतो. परमार्थ कोणी सांगावा, ज्याने परमार्थात प्रवृत्त झाल्यानंतर सर्व आत्मसात करतो, नित्य नेमाने नेम करतो, अशाची संगत जीवनामध्ये केली पाहिजे. आम्हाला त्याची संगत नको, जेणेकरून जेवढं लौकिकता प्राप्त होईल, आम्हाला मान सन्मान देतील, अशाची संगत आम्ही करतो. म्हणून तर तुम्हाला दुःख भोगावं लागतं. इथं तेच अवस्था गोपाळ झाली. गोपाळा देव म्हणतात, तुम्ही ज्या संगतीत होता त्या संगतीतून तुम्हाला काही निश्चिंतता प्राप्त झाली नाही का. त्यावेळी देव सांगता, देवा आजपर्यंत आम्ही संसाराची संगत केली आणि त्या संगतीमध्ये, कारण का तो मुळातच संसार दुःखरूप असल्यामुळे तिथे सुख नावाची वस्तू प्राप्त झाली नाही. नाटपर प्रकरण वर्णन करतात. काय वर्णन करतं, तुकोबाई फार सुंदर वर्णन करतात. संसाराची संगत केल्यानंतर तुम्हाला किती दुःख सांगू, दुःखाशिवाय दुसरं काय नाहीच. अनेक दुःखे सांगू किती, सकळ संसाराची स्थिती. न साहे पाषाण फुटती, भय काप चित्ती भरलासे. आज तुम्हाला भय आहे कशाच, जन्म
मरणाचं या संसारामध्ये राहिल्यामुळं आणि तिथं सांगतात ते दुःखमुळे असणारा संसार आहे आणि त्या संसाराची संगती केलेली आहे म्हणून तर तुमच्या आमच्या जन्मच्या जन्म गेले मात्र सुख प्राप्त झाले सर्व सुखाची आशा जन्म गेला आणि नाटाचं प्रमाण आहे आणि नाट प्रकरण सांगतं आणि ते नाट प्रकरण सांगत असताना तुम्हाला सांगतं नाट म्हणजे छंद म्हणून तर वारकऱ्याने आणि हे सांगतो की आमचे चोळे महाराज सांगायचे आम्हाला अरे बाबा दुसरं काय करू नका काकडा हरिपाठ आणि नाट ज्याला पाठ आहे त्यानेच कीर्तन करा म्हणायचे आमचे महाराज आता आम्ही उगाच कंबर बांधतो अजून पत्ताना नाटाचा मात्र वस्तुस्थिती आहे ग्रंथ पाहुनी करावे कीर्तन सामान्य नाही कर का तुमच्या समोर सांगणं सोपं आहे म्हणता फार अवघड आहे आज एक अभंग येत उद्या तर दुसऱ्या दिवशी गावात गेल्यानंतर टाळकरीत तेच त्यांच्या समोर तेच सांगायला लागला तर आज म्हणतात महाराज होते यांचं जाईल तिथं तेच असं न होता मला सांगायचं आहे आज नाट प्रकरण सांगतात नाट प्रकरणाचं एक अनेक प्रमाण आहे तो असं सांगतात की तो संसार मुळे दुःखाचा आहे तो आपणही सुखी होत नाही आणि दुसऱ्यालाही सुख प्राप्त करू देत नाही असं प्रमाण आहे फार सुंदर वर्णन केलंय या रुसलो या संसारा सर्व विकार पांढरा मजसी अंतर दातारा याची दावेदारा निमित्त याची दावेदारा निमित्त रुसलो संसारा सर्प विखार पांढरा मजसी अंतर दे दातारा पुढचा तुकडा फार महत्वाचा आहे यासी दावेदारा या निमित्त तुम्ही जर एखाद्या शेतामध्ये गेला तर चला फक्त उदाहरण देतो का मी कुणाचे गेलो नाही मात्र एकाच्या रणजितच्या शेतामध्ये गेलो रणजितला विचारलं महाराज हे बघा म्हणा लागली आंब्याचं झाड दिसताना पलीकडच्या लिंबाच्या झाडापर्यंत आमचंच आहे मग त्याला विचारलं महाराज तिथं काय केलंय तो म्हणतो मी ऊस केलेला आहे भाजी लावलेली आहे परत विचारलं त्याला पण पलीकडच्या शेतामध्ये काय केलेलं आहे तिथे थोडासा काय नाही असं म्हणायचं नाही तिथे थोडस आम्ही वेगळं काहीतरी केलेलं आहे मग त्याच्या पलीकडची आहे ती जरा दावेदाराने आमच्यावरती डावा ठोकलेला आहे फक्त मला सांगायचं डावा ठोकलेला आहे मग दावेदार काय करतो जो दावेदार ज्याने डावा ठोकलेला आहे तो दावेदार सांगतो तो आपणही शेती करत नाही आणि त्याला आपल्यालाही करू देत नाही काय कळलं तुम्हाला ना दावेदार त्याला म्हणतात जो आपणही शेती करत नाही आणि दुसऱ्यालाही करू देत नाही असाच संसार आहे आपणही तिथं करत नाही कारण तो आपणच मुळात दुःखरूप आहे आणि दुसऱ्याला सुख प्राप्त करू देत नाही म्हणून तर त्या संसाराची संगती केली आजपर्यंत आम्हाला निश्चिंतता प्राप्त झालेली नाही त्यावेळी सांगितलं या संसाराची आणि विषयाची संगती केली म्हणून आज विषयाची संगती करून कोणाची तृप्ती झालेली आहे का कोणाची झालेली नाही का तुक बरोबर न करतात काय म्हणून विषय सेविता कोण तृप्त झाला इंधने निमाला अग्नी कोटे कारण का तृप्ती नावाची वस्तू नाही देवाला ते गोपाळ सांगता देवा मात्र आज आमच्या जीवनामध्ये आम्हाला निश्चिंतता प्राप्त झाली आणि ती निश्चिंतता प्राप्त जर कशाने झाली म्हणाल तर देवा माझ्या जीवनामध्ये संगत जर कुणाची झाली असेल तर तुझी संगत झाली आणि आमच्या जीवनामध्ये निश्चिंतता प्राप्त झाली अभंगाच्या
गोपाळ सांगता देवा तुझी संगत झाल्यानंतर खरी आमच्या जीवनामध्ये निश्चिंतता प्राप्त झाली. मात्र आज जर व्यवहारामध्ये बघितलं तर माणसं आज निश्चिंतता प्राप्त व्हावी सुख लाभावं म्हणून अनेकांच्या संगतीत गेली. कोणाकोणाच्या काहीला संगत लाभली कोणाची. संगतीचे 3 प्रकार आमचे महाराज सांगायचे. एक कुसंगती, विसंगती आणि सत्संगती. आज कोणाची संगत करावी तुमच्या आमच्या हातामध्ये आहे. एक संगत विसंगत आहे ती गल्ली पासून दिल्ली पर्यंत तिथं संघ म्हणे. मात्र कोणाची संगत करावी हे तुमच्या आमच्या हातात आहे. मात्र आम्ही कोणाची करतो. कोणाची तरी करून निश्चिंतता प्राप्त होत नाही. गोपाळ सांगायचं देवा तुझी संगती जीवनामध्ये लाभली. मग लाभ संगत जर प्राप्त करून घ्यायची असेल तर कोणाची तरी संगत करू नका. संत महात्मे तेच सांगतात. संत महात्मे म्हणतात देवा तुझी संगत लाभल्यामुळे आमच्या जीवनामध्ये पंगत चांगली लाभली. तुझी संगत लाभल्यामुळे आमच्या जीवनामध्ये पंगत चांगली लाभली. म्हणून तर पंक्तीला कोणाच्या बसावं हे कळलं पाहिजे. आज वारकऱ्याची जर पंगत असेल सर्व पदार्थ वाढल्यानंतर पाणी फिरवल्याशिवाय प्रसाद घेतला जात नाही. मात्र जर एखाद्याची जर टिंबाची असेल तर ती काही टाकलेली ठेवत नाही. ती प्रत्येक उचलताना संगत सांगायची आहे. आणि अशी संगत म्हणतात देव ते गोपाळ सांगतात देवा आम्हाला संगत लाभेल. कोणाची संगत नाही देवा तुझी संगत लाभली. संगत लाभणं म्हणजे त्या भगवंताला प्राप्त करून घेणं. आणि भगवंताला प्राप्त केल्याशिवाय निश्चिंतता नाही. एका अभंग तुकोबर वर्णन करतात काय म्हणून देवा तू आता आमच्या हातामध्ये आला म्हणून तर आम्हाला निश्चिंतता प्राप्त झाली. निश्चिंतता केव्हा प्राप्त झाली ज्यावेळेस देव आपल्या हातामध्ये आला. मग देव आपल्या हातामध्ये येण्याकरता जर काय करावं लागतं त्या अगोदर ते पुढे सांगतात. इंद्रिय मात्र आता ती काय झाली पाहिजे. जी नको त्या ठिकाणी भरकटली इंद्रिय आहेत ती भरकटली इंद्रिय एका बोधावरती आली की मग तो परमात्मा हस्तगत होतो. एरवी तो परमात्मा प्राप्त होत नाही. एवढं सुंदर त्याचं वर्णन केलेलं आहे. मग निश्चिंतता जीवनामध्ये प्राप्त होण्याकरता एवढं केलेलं आहे. मग निश्चिंतता म्हणजे नेमकं काय. निश्चिंतता म्हणजे दुसरं काय तुकोबराय सांगतात अरे बाबा ज्याच्या जीवनामध्ये मुक्ती प्राप्त होणं म्हणजे खरी निश्चिंतता आहे. मुक्ती प्राप्त झाली आहे आणि ती मुक्ती जीवनामध्ये प्राप्त होण्याकरता देवा तुझी संगत लाभली आणि तुझ्या संगतीतच आम्हाला मुक्ती प्राप्त झाली. म्हणजे आम्ही आता निश्चिंतता झालो चिंता रहित झालो निश्चिंतता प्राप्त झाली. आणि ही प्राप्त करण्याकरता आमच्या जीवनामध्ये आम्ही मुक्ती प्राप्त करून घेतलेली आहे. देवा मुक्ती प्राप्त झाली बरोबर आहे. मात्र मुक्तीचं काय. मुक्ती प्राप्त झाली आता निश्चिंतता प्राप्त झाली. मग आता आम्हाला आमच्या भुक्तीचं काय. अरे त्याच्या संगतीत गेल्यानंतर भुक्ती म्हणजे काय. आजपर्यंत आम्हाला जे काही मिळालं नाही ते त्याच्या संगतीमध्ये आम्हाला ते भोगता आलं. मग काय काय भोगता आलं त्याचं वर्णन दुसऱ्या चरणात
देवाच्या संगतीमध्ये संगत प्राप्त झाल्यामुळे आता आम्हाला एवढं भोगण्याकरता मिळालं, मुक्ती एवढी भोगण्याकरता मिळाली. आता देवाचं काय सांगावं, मी माझं सांगतो. आमच्या महाराजांची आम्हाला संगत लाभली. एरवी आम्हाला कोण विचारला तयार नव्हतं, मात्र महाराजांच्या संगतीत गेल्याबरोबर आजपर्यंत आम्ही जे काही खाल्लेलं नाही ते आम्हाला भोगतात. आज सुद्धा सांगतो, आज महाराजांच्या संगतीत जर आम्ही गेलो, मी उदाहरण सांगतो, मला मी ढोणीवडला गेलो तुझे महाराज, आणि आमचे खरबे गुरु सांगायचे त्यावेळेला काहींचे इतके जेवणाचे बेत असतात, एवढं मोठं ताट आणि त्याच्यात एक वाटी डब आणि त्यातले ते भोग सेवन करण्याकरता मुकाटने डब सेवन करावे की नाही. मात्र ते डब असलेल्या वाटीत काय आहे याचं चिंतन. आता एवढ्या 25 प्रकारच्या भाज्या, 5-6 प्रकारच्या चटण्या, भाजी भाकरी चपाती अनेक नमुन्याचा आहे, मात्र ते काय आहे त्याच्यात ह्याची चिंता. मग ती वाटी कशा करता होती. गुरुजी म्हणायला लागले, आता मोठ्याच्या जेवणा करता गेलो आपण, अगोदर घाई करायची नाही जेवायला. ते कशा पद्धतीने जेवतात बघितलं पाहिजे. मग त्यांची पद्धत अशी होती, पात्र मोठं होतं, हात पोचत नाही, त्याच्यावरती ठेवायचा आणि थोडचा भाजी घ्यायची. एवढ्या करता डब वाटी होती. मला सांगायचं आहे, आणि मी भोगलो गोनेवाडीला. महाराजांचं आमचे कीर्तन होतं, गुरु महाराजांचं कीर्तन, आणि साखरे महाराज अचानक कोल्हापूर आल्यामुळे महाराजांना जावं लागलं. आणि जावं लागल्यानंतर महाराजांनी मला फोन केला, महाराज तुम्हाला कीर्तन करावं लागेल. आणि योगायोग माझ्या जीवनातला मी बघितला, आणि त्या दिवशी मला खरपे गुरुंची आठवण झाली. ते ताट सांगत होते गुरुजी, आणि तो भोग मला सांगायचा आहे. असे भोग आज आम्ही संगत कशाची सोडली, प्रपंचाची संगत, संसाराची संगत सोडली, आणि ज्यांची संगत धारण केली आमच्या जीवनामध्ये भोग प्राप्त झाले. मग आनंद कोटी ब्रह्मा नाही त्या गोपाळांच्या संगतीत आता कसे भोग असतील हो. इतके भोग त्यांच्या जीवनामध्ये ते भोगण्याकरता मिळाले. म्हणून तर आमचं जीवन फार मोठं भाग्याचं आहे. मी भावा सांगतो तुम्हाला, आता सुद्धा नाही, आता ही आमची सगळी मुलं आहेत ज्ञानवांचा. आज कुठे जरी गेलो आम्ही खाण्याकरता, रात्री 2 वाजले तरी आम्ही काय काय खातो तुम्हाला सांगणार नाही. आता का एवढे आमच्या संगीत आम्हाला भोग सेवन करता मिळतात, याच्या पेक्षा दुसरं काही नाही. कारण का घरात जर तुम्हाला खायचं असेल तर पिठलं भाकर, मात्र आज आम्ही हे कंबर बांधल्यामुळे आम्हाला किती भोग मिळतात हो. महाराज या आल्याबरोबर थंड का गरमी आहे म्हणून मला सांगायचं आहे, भोग माहितीच थांबायचं आहे. तसं देवाची संगत लाभली त्या गोपाळांना, आणि त्या गोपाळ म्हणता, देवा आता मात्र आमच्या जीवनामध्ये भोग सुखाचे सोहळे, तुझी संगत लाभली, आणि तुझ्या संगतीमध्ये जे भोग आहे ते त्या भोगातून आमच्या जीवनामध्ये सुख प्राप्त झालं. आणि ते सुख प्राप्त झालं कोणाच्या संगतीत होतं, देवाच्या संगतीत. आणि देवाच्या संगतीत सुख प्राप्त झालं. देवा एरवी जर पाहिलं तर, तुझ्या ठिकाणी जर बघितलं तर एवढं सुख आहे, मात्र आमच्या घरची जर अवस्था बघितली तर आम्हाला काही खायला मिळत नाही. आई जर मागितलं आई लोणी दे, तर आई म्हणते लोणी नाही, ताक भरपूर आहे घे. आता ताक पिऊन काय होतं, फक्त ढिरी वाढते, ताकातून तृप्ती होत नाही. जे तृप्ती आहे देवा ती तुझ्या संगतीत आहे. आमच्या घरी काय आहे, आमच्या घरी काय आहे त्याचा विचार
ताचे पूर. आता घरी म्हणजे कुठं आसारूप असणारा संसार आहे. त्या संसाराच्या संगतीत होतो तिथं फक्त ताकद मिळायचं आणि आसारूप संसारामध्ये ताकद आहे. कधी तृप्ती होत नाही. म्हणून माता वर्ग ताक देत असताना सुद्धा काही कमकुवत करत नाहीत. कारण का काय करतात हो, ताक देत असताना लोणी कोण वाटीवर देणार नाही, मात्र ताक मात्र मोग्याने घेऊन जाऊन म्हणतात. आसार आहे, काहीच कामाचं नाही, त्याला म्हणतात असं ताक. आणि ते ताक आहे आणि ते ताक म्हणजेच आसारूप संसार आहे. आणि त्या संसाराचा आम्ही त्याग केला आणि संसाराचा त्याग केल्यामुळं देवा तुझ्या संगतीत आलो. आणि ते संगतीत आल्यानंतर आता मात्र आमचं चित्त स्थिर झालं. नवनीत म्हणजे चित्त आणि ते चित्त आमचं स्थिर झालं. हे स्थिर होण्याला कारण जर काय देवा ते चित्त आहे ते तुझ्या पायाजवळ आहे आणि ते चित्त तुझ्या पायाजवळ आहे. त्या चित्ताची आमच्या जीवनामध्ये प्राप्ती झाली. एवढी प्राप्ती झाली की ते चित्त म्हणजे ते नवनीत इतकं तुझ्या जवळ आहे तर त्याचे पूरच्या पूर आहे. इथे नवनीताचे पूर. मग देवा आता तुझी एवढी संगत लाभल्यानंतर एवढे इथे भोग जीवनामध्ये मिळतात. आता जर तू आम्हाला इथून जर जा म्हणून सांगितलं तरी, आता तुम्ही घालवलं अपमान केला तरीही आम्ही आता तुमची संगत सोडून जाणार नाही याचा विचार महाराज शेवटच्या भागात करतात. झाले आम्ही कीर्तनात आहोत काय आणि दोघंही आहोत. मुर्दांग कमी करा माईक नव्हे. असं असं तुका म्हणे आता आम्ही नवजो दवडिता. आता आम्ही सुद्धा असं केलेलं आहे. आता नको म्हटलो होतो मी का सोर बसलेला आहे. कारण का माझं काम काय फक्त सांगणं म्हणणं त्याच आहे. 8 दिवस झाले. आता मी त्याला सांगितलं होतं मला तो म्हणा लागला आता काय तुका म्हणे आता आम्ही नवजो दवडिता. तुम्ही जरी दौडून जातो तरी मी जाणार नाही म्हणून पाहिला काय तो माईक बटन चालू करा तू सांगतो मला. कारण का तू स्वर बसलाय म्हणून माईक तो घे नाही तुम्ही म्हणत असं म्हणशील मायकाची गरज नाही. मायकाची गरज आहे असं मला सांगायचं आहे.
तुकोबरा म्हणतात देवा तुझी संगत लाभली आहे, आता तुझ्या संगतीपासून आम्ही वंचित होणार नाही, तुझ्या संगतीतच राहणार. कारण का आजपर्यंत देवा तुझ्या संगतीतच होतो, मात्र आमची निश्चितता झाली नाही. मात्र आता आमची निश्चितता झालेली आहे, आता आम्ही तुझी संगत सोडणार नाही. मग याचे करता तू दौडून घातलास तरीही तुकोबरा म्हणतात तुका म्हणे आता आम्ही नवजो दवडिता नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे गोपाल.
केले देवे गोकुळ चरित्र ते उच्चारावे राखीत संवडे सहित गायी भगवंताने 2 दशेमध्ये चरित्र केलेलं आहे. एक गोदने घेऊन आणि भगवान परमात्मा रांगत असताना त्या भगवान परमात्मे काही अशा अलौकिक लीला केलेल्या आहेत म्हणून 2 दशेमध्ये चरित्र केलेले आहे. हे दशे चरित्र केले नारायणे रांगता गोदने राखिता हे रांगत रंगनी धावनी धरती गवळणी बांधिती चरणी देती गाराने ईश्वरी साधनी. तो परमात्मा रांगत असताना काही अशा अलौकिक दिव्य लीला भगवंताने केलेल्या आहेत आणि तो परमात्मा रांगायला लागला आणि रांगत असताना त्या परमात्म्याच्या जर लीला पाहायच्या असतील तर तो परमात्मा रांगायला लागला आणि रांगत असताना म्हणजे तो परमात्म्याने बालपणामध्येच अनेक दुष्टांचा संहार केलेला आहे आणि तो परमात्म्याने बालपणामध्येच मारलेला आहे. आता कोणाला मारलं त्याची यादीच्या यादी दिलेली आहे. आणि फार सुंदर यादी आमचे महाराज म्हणायचे. याने आघासुर बघासुर मारला बगासुर मारल्यान याने बळी पाताळ नेऊन घातल्यान याने कंसाची गर्दन तोडल्यान गवारी गो गवारी गो गवारी गो. हाच तो कुणाला मारलं याने आगासुर मारला बगासुर मारलेला आहे. अनेकांना कंठस्थ केलेला आहे. हे केव्हा केलं? बालपणीच मारलेला आहे. अशा परमात्म्याच्या बालपणी अनेक भगवंताने अशा दिव्य लीला केलेल्या आहेत आणि तो दिव्य लीला करणारा परमात्मा याने बालपणातच अनेक असुरांना मारलेला आहे. त्यात बालपणामध्ये पहिलं जे मारलेलं आहे ती कोण? पुतना मावशी. आणि दुसरा जो आहे तो महाबळ भट्ट. तो काय सांगण्याकरता आला होता? पंचांग सांगण्याकरता आला होता. आता पंचांग सांगण्याकरता आलेला जो महाबळ भट्ट त्याची अशी पंचायत झाली. सर्व वस्तूंना भगवंताने पाचारण केलं. सांगितलं हा माझं चरित्र सांगण्याकरता आलेला आहे. गर्गाचार्याने माझं चरित्र सांगून पुन्हा सांगण्याकरता आला होता. कारण का जो महाबळ भट्ट पंचांग सांगण्याकरता आला त्याचं एकही चुकीचं नव्हतं. सर्वच बरोबर होतं. हा यादव कुळाचा नाश करणार हे खोटं होतं का? खरं होतं. आणि हे सांगत असताना म्हणा लागले याला असं ठेवू नका, जिवंत खटाकाळ जिवंत घाला. एवढं म्हटल्याबरोबर भगवंताने सांगितलं आपल्या संपूर्ण भावकीला. आणि त्यातला पहिला जो उठला तो अगोदर कोण उठला? ज्याला ब्राह्मण वेशात जो
आला होता म्हणून त्याला पाठ दिला होता, त्या पाठालाच आमंत्रण केलं अगोदर भगवंताने. अरे काय बघतोस म्हणे, माझी निंदा करतोय, उठ उठ म्हटल्या बरोबर त्याच्या बरोबर बसलेला पाठ होता तो सरकला आणि बरोबर त्याच्या पाठीत राप करून बसला. फार सुंदर नामदेव वर्णन करतात. विठ्ठल दिला भट दिला पाठीवरी पाठ, दिला पाठीवरी पाठ, दिला पाठीवरी पाठ. ती बसल्या बरोबर पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. बाजेला आमंत्रण दिलं, चौकटीत जाऊन तू बरोबर थांब. बरोबर ती बाज चौकटला थांबली, पळता येईना. एवढी विटंबना झाली. मुसळ होत, आता ज्यांना माहित नाही मुसळ काय, आता मुसळ सांगायचं झालं तर एक ठेवावं लागेल. याला मुसळ म्हणतात. आता मुसळ माहित नाही, ते मुसळ चेचा लागलं आणि ते कांडपच करायला लागलं. जसं ते कांडप म्हणताना काय म्हणतात तुम्ही, भैया भैया, ते चेचा लागलं, इतकं चेचा लागलं, इतकं करायला लागलं. त्यातूनही त्याने थोडस पळ काढण्याचा प्रयत्न केला. पळत पळत असता जी चपाती करण्याचं लाटणं होतं, लाटणं, ते लाटणं मात्र कुठपर्यंत गेलं माहितीये, कंसाच्या दरबारापर्यंत गेलं होतं. मारीत मारीत त्याला एवढी विठंबना झाली. म्हणून तर त्याची विठंबना होत असताना विठंबनेचं वर्णन नामदेव महाराज करतात. पंचांग फाटले जानवे तुटले, पंचांग फाटले ढुंगणाचे, अशी विठंबना झाली. सांगितलं कंसा तुझा काय सामान्य नाही. आता सामान्य नाही कळल्यानंतर आता त्याला मारावं कसं ही युक्ती करत असताना अगोदर युक्ती केली, बाकी संख्या नाही काय. आणि जसे युक्ती करत असता मला त्याला मारायचं आहे, मग मारण्याकरता काय करायचं, त्यांनी मीटिंग बोलवली. ऐकलं चिंतना, मीटिंग बोलवली. आणि मीटिंग बोलल्यानंतर अशा मीटिंगीत एवढी चर्चा झाली, एवढी चर्चा झाली. चर्चेत म्हणायला लागले आम्ही हाय ते सर्व करतो. आणि त्या चर्चेत झाल्यानंतर, कारण का चर्चा करत असताना मीटिंग येतच बोललं पाहिजे. आम्हाला सवय फार बाद आहे, घाण सवय कशी, मीटिंग येतनं बाहेर गेल्यानंतर मला तसं म्हणायचं होतं, अरे तुझं म्हणते गाड आता तितकंच काय सत्य बोललं पाहिजे. एकटा म्हणायला लागला मला असं बोलायचं होतं. एकटा म्हणायला लागला कंसा एक काम करा म्हणायला लागला, आपला असुर जर त्याच्या स्थलात आहे म्हणून तो इतका हुशार आहे, त्याला इथं आणण्याचा प्रयत्न करा, मग त्याला मारता येईल. मग इथे आणायचं असेल तर कोण आणणार, कोण आणणार. मग त्यांनी कोणाला पाठवलं, हो कोणाला पाठवलं, अक्रूराला पाठवलं. आणि अक्रूर ज्या वेळेला गेला आणण्याकरता, अक्रूर म्हणायला लागला देवाला मारण्याकरता इथं आणावं मी, हे माझी शोकांनी काय विचार केला म्हणायला लागला. तरी अक्रूर गेला. आणि जसं अक्रूर गेला आणि अक्रूर गेल्यानंतर आणण्याचा प्रयत्न केला. आणि जसं त्याला आणत असताना रथ सजवला आणि असा रथ सजवला. आणि त्या रथात ज्या वेळेला भगवान श्रीकृष्ण परमात्मा आत्म चढले आणि चढल्यानंतर सर्व ज्या गवळणी होत्या त्या रथाखाली झोपल्या. देवा आमचा मृत्यू आणि मग तू जावं. मग सर्व सांगत असताना सांगायला ती फार गवळण सुंदर आहे. मात्र असं करत असताना आणण्याकरता गेला. मात्र त्या सर्व लोकांना सांगितलं आता कोणाला पाठवायचं, सांगितलं आणा. मात्र पहिला सांगितलं आणाला जाईल तो अगोदर जाईल. मात्र आणायला मात्र कोणाला पाठवलं, अक्रूराला पाठवलं. कारण का अक्रूर हा देवाचा भक्त होता आणि भक्ताला कधीही देव मारत नाही. अशा प्रकारे भगवंताने असं करत असता आतमध्ये गेला. मात्र तो कुणाला सापडला नाही अशी अवस्था झाली. आणि त्या ठिकाणी मात्र तो परमात्मा थोडासा रांगायला लागला. आणि रांगत असता त्या भगवंताने काही अशा दिव्य अलौकिक लीला केल्या. मात्र रांगत असताना परमात्मा अंगणामध्ये गेला. आणि अंगणामध्ये गेला आणि तो माती खायला लागला. आता माती खातो हे सांगण्याकरता गोपाळ आले. कोणाकडे आले, यशोदे मातेकडे आले. आणि यशोदे मातेला सांगतात यशोदे माते तुझा बाळ माती खातो.
आता माती खातोय कळल्याबरोबर यशोदा माता धावतच आली आणि धावत आली म्हणा लागली माती खातो. तो म्हणा लागला मी माती खात नाही आई ग आई, नाही खादली म्या माती आई ग आई, नाही खादली म्या माती. आई नको ग आई नको ग आई मज मारू नको ग. नाही नाही म्या खादली माती. मग गोपाळ सांगतात ते आई तुला माहित आहे म्हणे, ते म्हणतात तुझ्या घरी भरपूर आहे दही दूध तूप लोणी, ते आम्हाला दे नाहीतर तुला डावात घेत नाहीत असं म्हटलं म्हणून नाही म्हटलं म्हणून तुझ्यावरती आळ घेतात. मग तो बरोबर आहे. अरे गोपाळ म्हणतात ते बरोबर, दादा म्हणतो ते, अरे दादा सांगतो ना माती खातो. आई येन केन प्रकाराने दादा त्या पक्षाचा आहे, तो काय ह्या पक्षाचा नाही. कोणत्या पक्षाचा आता इथे सांगत नाही, त्या पक्षाचा नाही म्हणजे दुसऱ्या पक्षाचा माणूस ह्या पक्षाचं चांगलं वर्णन करत नाही. मग तू येन केन प्रकाराने दादा कोणाच्या पक्षाचा आहे? बळीराम दादा बळीराम दादा हो बळीराम दादा, बळीराम दादा खोट बोलतो बळीराम दादा, तोही माझा पक्षपाती आई ग आई, नाही खादली म्या माती. मग ज्या माती खात नाही म्हटल्या बरोबर तोंड उघड म्हणून हातामध्ये काठी घेतली आणि मारण्याकरता धावली. मारावया तिने उघारली काठी, भुवन त्या पोटी चौधानी घे. बघितल्या बरोबर तोंडात काय दिसलं? 14 भुवन दिसली. चक्कर येऊन खालीच पडली. पुन्हा उठली म्हणायला लागली माझा बाळच. कळला नाही बरं का तो बाळ आहे का काळ आहे. असा असणारा परमात्मा थोडस रांगत रांगत माती खाण्याकरता गेला. तसं यशोदे मातेला मात्र तो काही काम करण्यात येत नव्हता. इतका त्रास करायचा, रांगत जायचा, कुठं तरी ते मटकी पाड, दही ओढ, शिंक ओढ, येन केन प्रकाराने पदर ओढ, हे अनेक तऱ्हेने तिला त्रास करत होता. आता तो त्रास करतो. मग तो काय करला? तिनं बाजूला ठेवलं. पुन्हा जो गेला तो डेऱ्याजवळ गेला आणि डेऱ्याजवळ गेला. ज्या डेऱ्यामध्ये दही दूध तुपलोणी होतं, यशोदा माता काम करत होती. अचानक त्या डेऱ्यात हात घातल्या बरोबर यशोदा माता तिकडून म्हणा लागली. काय म्हणा लागली? अरे 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 नको 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 हात घालू डेऱ्यात, नको हात घालू डेऱ्यात, तुला सांगून ठेवते, सांगून ठेवते सांगून ठेवते मारीन गाला. तो दोर बांधून त्याला
टाकलं. आता दोर बांधून उकळाला बांधल्याबरोबर उकळ ओढतच बाहेर गेला आणि दोन वृक्ष होते विमल अर्जुन. त्या दोघांच्या मध्ये गेला, त्या दोन्ही वृक्षालाच पाडवलं. मग आता बाळ वृक्ष पाडू शकतो का? मात्र तो बाळ आहे का काळ आहे कोणाला कळलाच नाही. असा त्या परमात्म्याने अशा अनेक दिव्य लीला भगवंताने केल्या. आणि जसा तो परमात्मा रांगायला लागला तसा तो परमात्मा थोडासा चालायला लागला. आणि जसं चालायला लागला आपला बाळ चांगल्या प्रमाणे चालावा म्हणून यशोदे मातेने काय घातलं? पैंजण घातली. आणि जसं पैंजण घातल्याबरोबर बाळाने पहिला पाऊल टाकला. आणि जसा पहिला पाऊल टाकल्याबरोबर कसं वाजलं, कसं वाजलं त्याचा अनुवाद नाथ महाराज तो परमात्मा प्रत्येकाचं मन मोहित करायला लागला. आणि जसं प्रत्येकाचं मन मोहित करणारा तो परमात्मा कसं करायचा हो? प्रत्येकाचं मनाला आकर्षित करायचा. कारण तो परमात्मा इतका सुंदर होता म्हणून आमचे महाराज गवळ म्हणायचे, फार सुंदर गवळ म्हणायचे, हरे कृष्णा हरे काना मनमोहना, हरे कृष्णा हरे काना मनमोहना, जीवे जीवे गुंतव्यानंद नंदना, जीवे जीवे गुंतव्यानंद नंदना, हरे कृष्णा हरे काना मनमोहना, कृष्णा हरे काना मनमोहना, कृष्णा भुलया भरपूर तुम्ही हार सुद्धा नाही, कारण का तेवढा आमचा अधिकारच नाही. कारण आमचे महाराज एवढी गळून म्हटली की 4 फूट मंडप कमी पडायचा. तो आनंदच वेगळा होता. ह्या काही गवळणी आहेत म्हणून मुद्दाम मी मांडण्याचा प्रयत्न केला. अशा अनेक आहेत बरं. इतका सुंदर महाराजांच्या गवळण म्हणायचे, इतक्या सुंदर म्हणायच्या, आणि त्यातून ते वर्णन केलेलं आहे. जसं त्या गवळण एक सांगतोच गवळण होता, एक गवळ होती आणि तिच्या कानामध्ये कुंडल हलत होती. आणि तिने डोईवरती काय घेतलं होतं? डोईवरती माठ होता आणि हातामध्ये काय होती? छारी होती. छारी हातात बाय बाय
आपलं त्या परमात्म्याला पाहिल्याबरोबर मन मोहून गेल्या आणि त्याने काय माठावरती माठ घेतला आणि हातामध्ये झारी घेतल्या आणि त्या परमात्म्याला पाहण्याकरता इतक्या परमात्म्याचं रूप सुंदर होतं, इतकं सुंदर होतं. आणि असा असणारा परमात्मा थोडस चालत असता थोडासा मोठा झाला आणि जसा मोठा झाला तसा तो परमात्मा 5 वर्षाचा झाला. त्याचं वर्णन केलेलं आहे. 5 वर्षाचे माझे बाळ ग अंगणी माझ्या खेळे खेळ ग कालटकाच घेता आळ ग तुम्ही गोकुळीच्या नारी. 5 वर्षाची आता तो 5 वर्षाचा परमात्मा झाला आणि जसा तो परमात्मा 5 वर्षाचा झाला आणि काय केलं होतं सर्व गोपाळ बोलवलं आणि सर्व गोपाळांना बोलवून म्हणा तुमची अशी अवस्था का झाली सांगा. ते म्हणले कृष्णा आम्हाला घरामध्ये दही दूध तुकडोळी मिळत नाही ना, मग चला माझ्या बरोबर तुम्हाला दही दूध तुकडोळी मी आज देणार आहे. मग इतकं देणार आहे तुमचं पोट भरेस तो पण देणार आहे. याल तरी या रे लाठी अवघे माझ्या मागे मागे आजी ते तो पोट भरी पुरे म्हणाल तो. असा भगवान परमात्मा गेला गोकुळामध्ये अनेकाच्या घरी जायचा, दही दूध तुकडोळी भक्षण करायचा, मात्र तो कोणाच्याही हाताला लागत नव्हता. आता कोणाच्याही हाताला लागत नाही. मात्र एक गवळण मात्र म्हणा लागली. म्हणण्याआधी अगोदर ती गवळण यशोदे मातेने गेली. तुझा बाळ खोड्या करतो, दही दूध तुकडोळी खातो. ती म्हणा लागली माझा बाळ खोड्या करण्याच्या वयेचा नाही, तो 5 वर्षाचा आहे. मग 5 वर्षाचा आहे, खोड्या करत नाही. आणि जर खोड्या करत असेल तर मुद्द्यासहित पकडून आणा. ही कोण म्हणते? आई म्हणते मुद्द्यासहित पकडून आणा. आता मुद्द्यासहित पकडून आणा म्हटल्या बरोबर कृष्णाला जातानाच आमंत्रण देऊन गेल्या. काय म्हणून कृष्णा असं आहे. परवा ज्ञानाने मला सांगितलं काल्याचं कीर्तन म्हटलं की 2 तास 1 तास नाही, परवा 5 तास त्यांनी सांगितलं कीर्तन. आता कसे काळ करू बिरले असतील मला कळलं नाही. हे फार अवघड आहे. काल्याचं कीर्तन संपत नाही, मात्र मी बरोबर 10 मिनिटं संपवतो. आता कसं संपवतो बघा. मला सांगायचं आहे जो परमात्मा ज्या गवळणी म्हणाला कृष्णा आज जर आमच्या घरी आलास तर तुला आज बांधूनच घालतो. आता बांधून घालतो म्हणत असताना हा रात्रीतच गेला. ज्याने बांधून घालतो म्हटलं त्यांनाच बांधून आला. काय बांधून आला? जो गवळी होता त्याची दाढी घेतली आणि ह्याची विणी घेतली, एका सेजेवरती त्यांची गाठ मारली आणि गाठ मारल्याने पलायन करून आला आणि आमंत्रण दिलं गावाला. सांगितलं वरात येणार आहे, सर्वांनी वाजंत्रा सहित उभं राहावं. आता वरात येणार आहे. ती वरात कशी येणार त्याला माहिती होतं, कारण गाठ सुटणार नव्हती. पहाटे उठल्या बरोबर गवळी झोपला, त्याच्या दाढीला हिसका लागल्याबरोबर तो म्हणायला लागला अगं पहाट झालेली आहे, ब्राह्मी मुहूर्त आहे, दाढी कशाला ओढतीस? ती म्हणाली माझी विणी का ओढता? कळलं म्हणे तू कृष्णाला का बोलली होतीस का? काय बोललो नाही म्हणाला मी, फक्त तुला ये बांधून घालतो तेच म्हणा लागली. आता जा म्हणाला नाही. काय करा? कापण्याचा प्रयत्न केला, कापता कापेना, सुटता सुटेना, एवढा प्रयत्न केला, मात्र आता ते सोडण्याकरता जावं लागलं. नंदराजाच्या दरबारात जात असताना ही वरात जायला लागली. आताची वरात कशी आहे? नवरा पुढं आणि नवरी माग. मात्र ही वरात वेगळी होती. ही जोरात थोडी उंच असल्या कारणाने गवळी थोडा कमी होता. आता ती वरात निघली आणि जात असता सर्व गोपाळ आले हुर्र करून आणि सर्व गोपाळ हुर्र करून आले. म्हणा लागले आमच्या नंदराजाच्या वाड्यात जाण्याआधी ही वरात आलेली आहे, उकाना घेतल्याशिवाय जाता येणार नाही. आता उकाना म्हणजे नाव घेतल्याशिवाय जाता येणार नाही. मग नाव घेतलंच पाहिजे. तो गवळी म्हणा लागला बांधून कुणी घालतो म्हटलं. ती म्हणे मी. आता उकाने मुकाटाने घे म्हणा लागला तर तुम्हाला सोडणार. आता ठीक आहे म्हणा लागली. उकाना घेतला बरं. आणि खरपेगुरु सांगायचे माझ्या पदर सांगायचे, खरपेगुरु सांगायचे. ते म्हणायचे तिने नाव घेण्याकरता सुरुवात केली आणि म्हणा लागली काय सोन्याचा खुट्टा. काय लक्षपूर्वक आहे का तुम्ही?
सोन्याचा खुट्टा, रुपयाचं दाव आणि मी जाईन त्याला पुत्र्यासारखं यावं म्हणजे कसं ही अशी अवधाने सोडल्याबरोबर भगवंताने दिव्य दृष्टी सोडली, गाठ सुटली. म्हणून तर तुकोबा नामदेव महाराज करतात तिसरी आधी धावणी याने गे बाई काय केली करणी पतीची लावी माझी वेणी दोन्हीची गाठ घेऊन गाठ बाई कोणाला सुटेना. अशा अनेक तक्रारी केल्या आणि सर्व गोपाळांनी मात्र देवाने तक्रार देवा आजपर्यंत आम्ही आमच्या घरचंच भक्षण केलेलं आहे, तुझ्या घरी 9 लाख गाय आहेत, आम्हाला काही मिळालेलं नाही. ठीक आहे म्हणाला, चला आमच्या घरी. ज्या वेळेला आपल्या घरी दहीदूध करण्यात सर्व गोपाळांना घेतलं आणि सर्व गोपाळ गेले. आता ठेवण्याकरता काय डेचकं नव्हतं, नंतर माठ नव्हतं. काय काय होते हो, असे भरपूर असे माठच्या माठ होते, हौदच्या हौद, दुधाचा हौद, ताकाचा हौद, लोण्याचा हौद. पेंद्या म्हणा लागला आजपर्यंत आलो, ताकात उडी मारली होती, आज देवाच्या घरी आलेलो आहे, लोण्यात उडी मारायची. मग लोण्यात उडी मारली. यशोदा माता धार काढण्याकरता गोट्यात आली. ती म्हणायला लागली वाऱ्याने दूध हलू शकेल, ताक हलू शकेल, मात्र लोणी हलत म्हणजे काहीतरी गडबड आहे. तिने हात घालून बघितल्याबरोबर पेंद्याची शेंडी लागली. हे कधीपासून म्हणा लागले, रामनवमी पासून, सकाळपासून काकडा इकडच आहे, आता काला घेऊन जाणार म्हणा लागला. आता कळलं यशोदे मातेला आपला बाळ खोड्या करतो, आता याला हिथं ठेवायचं नाही. म्हणून त्याला गणवेश घातला आणि त्या भगवंताला गायी घेऊन पाठवलं. गोधने चालाया जातो भगवंताने अनेक खेळ खेळले. आता जेवढे खेळले तुला 1 मिनिटात खेळतो. हमामा हमामा पोरा हमामा विटी दांडू चेंडू लगोऱ्या नाना परी खेळ मांडीला यमुनेच्या तीरी. आणि आता सगळ्यात प्रसिद्ध खेळ आहे काना खेळे चेंडू फळी. असे अनेक खेळ खेळले आणि अनेक खेळ खेळल्यानंतर आता काला करायचा आहे. आणि काला करायचा म्हणून सर्व गोपाळ सांगितलं तुमच्या तुम्ही गायी घेऊन या. कारण का काला करण्याकरता जी बहिर्मुख झालेली इंद्रिय आहे ती जोपर्यंत अंतर्मुख होत नाही तोपर्यंत काला होऊ शकत नाही. सर्व गायांना आणण्याकरता भगवंताने वेणू वाजवला आणि वेणू वाजवला आणि वेणू वाजून त्या सर्वांना आकर्षित केलं. म्हणून तर आमचे महाराज गोळ म्हणायचे त्या कृष्णाची मुरली पाहिली म्हणून अशी त्याने वाजवली. सुंदर म्हणायचे पाहिली मी आले कृष्णा तुझी मुरली ती पाहिली मी आले. का एवढा त्या वेणूतून इतका सुमधुर आवाज यायचा आणि सुमधुर आवाज येत असताना तुझ्यासाठी फार फार गुण चांगले पूर्ण म्हणा फार फार म्हणजे फार गवत आणि त्या गुण सांगतात. आणि त्या भगवंताने असा वेणू वाजवला असा वेणू वाजवला. त्या वेणूचं वर्णन करत असताना तुकोबाला वर्णन करतात
वंदावली. त्या विचार केला म्हणे भगवंत वेणू वाजवतो आणि तो काला करण्याकरता गोप गोपिकांना आमंत्रित करण्याकरता भगवंताने तो वेणू वाजवला आणि जसा वेणू वाजवला तसं ती सर्व गोपिका म्हणा लागल्या काही असत नसल्या साड्या घाला आपल्याला कृष्णाला पाहायला यमुनेच्या तटावरती जायचं आहे म्हणून तर त्या सर्व साड्या घालून आल्या. कोण कुठं आल्या त्याचं वर्णन करतात नाथ महाराज. चला बाई वृंदावली रास क्रीडा पाहू नंदाचा बाळ याने केला नवलाऊ. चला बाई वृंदावनी रास क्रीडा पाहू. रास क्रीडा पाहण्याकरता चला. आमचे ते फार सुंदर तुकाराम चालू तुम्हाला येणार का ते. चला बाई वृंदावनी रास क्रीडा पाहू रास क्रीडा पाहू नंदाचा बाळ याने केला नवलाऊ केला नवलाऊ केला नवलाऊ. चला बाई वृंदावनी रास क्रीडा पाहू रास क्रीडा पाहू. ती रास क्रीडा पाहण्याकरता सर्व गोपिका आल्या आणि भगवंताने सर्वांना सांगितलं जशी माझी शिदोरे तशी आणा आणि नसेल तर त्याला या काल्यामध्ये घेता येणार नाही म्हणून येत असताना काल्याला कधी रिक्त यायचं नसतं काहीतरी आणायचं असतं म्हणून काही लोक चिरमुरे हे ते सर्व काही आणतात का तर तो काल्याचा प्रसाद आपल्याला सेवन करायचा आहे आणि सेवन करण्याकरता आज तो काला सेवन करत असताना स्वतः खाऊन आनंद नाही एकाने एकाच्या मुखात द्यावा इतका आनंद म्हणून त्या भगवंताने सर्वांच्या मुखात तो काला घातला आणि असत असत त्या भगवंताने सर्वांना काला केला आणि सांगितलं हात धुवायला यमुनेच्या डोहात जायचं नाही का तिथं मोठा गोका आलेला आहे ते गोपाला घाबर देवा मग खरकट्यात काय करावे नेहमीच्या जाग्याला पुसा. आता नेहमी जागा कोणती आहे तेरी सांगा ते हात. आज सुद्धा शेतकरी माणसं हात जर घाण झाले लगेच असं चोळतात आपल्या इथं पुसून मोकळं होतात का त्यांना माणसं अशिक्षित म्हणतात. कोणाला जे तिरी सांगा ते हात त्यांना अशिक्षित म्हणतात आणि सर्व मसाला खिशात घालतात त्यांना शिक्षित म्हणतात. हे फार अवघड आहे ते सांगणं फार अवघड आहे. मग असो त्याप्रमाणे भगवंताने काला वाटला आणि सर्वांना काला तो प्राप्त झाला आणि तोच काला आज तुम्हा मला कोणाच्या संगीत प्राप्त झाला. तुका म्हणे काला वैकुंठी काही श्रवण केलेलं आहे तेच मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. झाली सेवा भगवंत चरणावरती आत्म सेवेला पूनम द्यायचा आहे. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धीने हे माझे जीवरे पायी पण बोलू आता काही जाणता नेनता क्षमा कराव्या न्याय पांडुरंगी माझी माय
सुधी निंदा केली लागे पाहिजे साईने क्षमा कराव्या न्याय पांडुरंगी माझे माय तुका म्हणे लाड दिला तैसी पूर्वा कोड क्षमा कराव्या न्याय पांडुरंगी माझे माय तुकाराम तुकाराम तुकाराम